आपण शरीर धर्म पाहत होतो. तर मागच्या लेक्चर मध्ये आपण शरीर धर्मापैकी आहार आणि निद्रा याबद्दल माहिती घेतली. आता भय आणि मैथून अजून 2 शरीर धर्म राहिलेले आहेत. तर भय हा पण एक शरीर धर्म आहे, त्याबद्दल आपण बघूया. तर भय म्हणजे भीती. भीती ही प्रत्येक सजीवाला आहे, प्राण्यांना आहे, पशुपक्ष्यांना आहे आणि माणसाला तर आहेच. तर भीती ही जी एक भावना आहे, भीती ही एक मानसिक भावना आहे आणि ती प्रत्येक प्राण्याला आहे, मनुष्य प्राण्याला सुद्धा ती आहेच आहे. कारण भय नाही, कुठल्याच प्रकारची भीती नाही किंवा भीतीची संवेदना किंवा भीती ही भावनाच नाही, असा कुठलाही प्राणी नाहीये. प्रत्येक प्राण्याला, प्रत्येक शरीराला भय हा ही एक भावना आहे, म्हणून त्याला शरीर धर्म असं म्हटलेलं आहे. तर भय ही एक नकारात्मक भावना आहे. भय ही एक अशी संवेदना आहे जी संभाव्य धोक्याला सहज प्रतिसाद म्हणून सर्व प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये जन्मापासूनच असते. ही चांगली भावना नाहीये, स्वातंत्र्य नाहीये, त्याच्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य नाही किंवा आनंद नाहीये, त्याच्यामध्ये चिंता आहे, दुःख आहे. भय जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा कशाची भीती वाटते, की संभाव्य धोक्यामुळे आपल्याला भीती वाटते. म्हणजे समोर समजा आग दिसतीये तर आपण त्या आगीमध्ये हात नाही घालत किंवा आग जर असेल तर त्याच्यापासून आपण लगेच बाजूला जातो का, कारण त्याच्यामधला संभाव्य धोका म्हणजे आपल्याला भाजेल किंवा आपल्याला पेट घेतील आपले कपडे किंवा भाजेल. तर हा जो संभाव्य धोका आहे याला एक सहज प्रतिसाद म्हणून ही भावना निर्माण होते मनामध्ये. ती भावना म्हणजे भय आहे आणि ती सर्व प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये सुद्धा जन्मापासूनच असते. ही भावना अजिबात चांगली नाहीये. ही एक नकारात्मक भावना आहे. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य नाही, आनंद नाही, त्याच्यामध्ये चिंता आहे. आहार, निद्रा, मैथून याप्रमाणे भय हा ही एक शरीर धर्म आहे. भीतीचा सर्वात शक्तिशाली जनरेटर म्हणजे मृत्यूची संकल्पना. सगळ्यांना सगळ्यात मोठी भीती कशाची असते प्रत्येक सजीव प्राण्याला, तर ती म्हणजे मृत्यूची. कारण का, तर मृत्यू हा प्रत्येक प्राण्याला येणारच आहे, कारण आपण पृथ्वीवर म्हणजे मर्त्य लोकामध्ये राहतो. त्यामुळे जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस मरणारच आहे. आणि ही जी मृत्यूची संकल्पना आहे, ही भीती ही सगळ्यात मोठी भीती आहे प्रत्येक प्राण्याला, म्हणून त्याला भीतीचा एक शक्तिशाली जनरेटर असं म्हटलेलं आहे. तर योगशास्त्रामध्ये भीतीला काय म्हटलेलं आहे, तर योगशास्त्रात मृत्यूची जी भीती आहे तर त्या भीतीला अभिनिवेश असं म्हटलेलं आहे. अभिनिवेश हा एक क्लेश आहे. क्लेश म्हणजे ज्या गोष्टीमुळे आपल्या मनाला त्रास होतो त्याला आपण क्लेश असं म्हणतो. तर प्रचंड देहासक्तीमुळे मृत्यूची भयंकर भीती वाटते, यालाच अभिनिवेश म्हटलेला आहे. देहासक्ती म्हणजे आपल्या शरीराबद्दल आपल्याला प्रचंड आसक्ती असते. मृत्यूमध्ये काय होतं, तर आपण म्हणजे आपला आत्मा हा शरीराचा त्याग करतो, शरीर सोडतो. तर आपल्याला शरीराबद्दल इतकी आसक्ती असते की ते शरीर सोडण्याची आपल्याला प्रचंड भीती वाटते आणि म्हणूनच याला क्लेश असं म्हटलेलं आहे. त्याला अभिनिवेश नावाचा क्लेश योगशास्त्रामध्ये म्हटलेला आहे. आता मृत्यूची जी भीती आहे ती प्रत्येक सजीव प्राण्यात असते. सगळ्यांना मृत्यूची भीती वाटते. असं कोणीच नाहीये की ज्याला मृत्यूची भीती वाटत नाहीये, असं कोणी नाहीये. असं म्हणताना सगळे म्हणतात आत्ता मृत्यू आला तरी मला चालेल, पण प्रत्यक्षात तसं असतं का? तसं नसतं. तर प्रत्येकाला मृत्यूची भीती ही वाटतच असते. आणि भय ही एक अतिशय अप्रिय संवेदना आहे. कोणालाच आपल्याला भीती ही हवीशी कधीच कोणाला वाटत नाही, कारण भीती हा क्लेश आहे. भीती ही एक नकारात्मक भावना आहे. त्यामुळं भीती ही कोणालाही नको असते. ही एक अतिशय अप्रिय अशी संवेदना आहे. आणि भीती ही धोक्याची उपस्थिती किंवा धोक्याच्या समीपतेमुळे उद्भवते. म्हणजे एखादा धोका आता आपल्या जवळ येणार आहे किंवा पुढे जाऊन त्या धोक्याला आपल्याला फेस करावं लागणार आहे, असं जेव्हा वाटतं त्यावेळी त्या धोक्याची आपल्याला प्रचंड भीती वाटते. आणि भय ही मानवाने अनुभवलेली एक पूर्णपणे अपरिहार्य भावना आहे. जे प्रत्येक माणसानं लहानपणापासून भीती अनुभवलेली असते. ही अप्रिय असली तरी आवाज कटतोय मॅडम.
आवाज कटतोय मॅडम. आपलं नेट बरोबर नाही का? हा, नेटवर्क प्रॉब्लेम असेल. हा, आवाज बिलकुल. मी परत एकदा थोडक्यात रिपीट करते. भय ही एक नकारात्मक भावना आहे. भय ही एक अशी संवेदना आहे जी संभाव्य धोक्याला सहज प्रतिसाद म्हणून सर्व प्राण्यांमध्ये आणि मनुष्यामध्ये जन्मापासूनच असते. ही चांगली भावना नाहीये, यामध्ये स्वातंत्र्य नाही, आनंद नाही. आहार, निद्रा, मैथुन याप्रमाणेच भय हा ही एक शरीर धर्म आहे. भीतीचं सर्वात शक्तिशाली जनरेटर म्हणजे मृत्यूची संकल्पना. योगशास्त्रात या मृत्यूच्या भीतीला अभिनिवेश असं म्हटलेलं आहे. अभिनिवेश हा एक क्लेश आहे. प्रचंड देहासक्तीमुळे मृत्यूची भयंकर भीती वाटते, यालाच अभिनिवेश असे म्हटले आहे. मृत्यूची भीती प्रत्येक असते. भीती सगळ्यांना वाटते. भीती ही एक अतिशय अप्रिय संवेदना आहे जी धोक्याची उपस्थिती किंवा धोक्याच्या समीपतेमुळे उद्भवते. भय ही मानवाने अनुभवलेली एक पूर्णपणे अपरिहार्य भावना आहे. भीतीची व्याप्ती आणि भीतीची तीव्रता ही व्यक्तिपरत्वे बदलते, पण भावना मात्र सारखीच असते. भीतीची भावना ही प्रत्येक प्राण्यात सारखीच असते. तर त्याची तीव्रता, त्या भीतीची व्याप्ती ही प्रत्येक प्राण्याच्या मनोबलावर अवलंबून आहे. आता अज्ञान हे सुद्धा भीतीचं हे एक प्रमुख कारण आहे. आदिम काळात मानवाला सूर्यग्रहण, विजा चमकणं, वादळ इत्यादी गोष्टींबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यांना त्याबद्दल प्रचंड भीती वाटत असे. परंतु आता जेव्हा वस्तुस्थिती समजली तेव्हा ती भीती सहजपणे निघून गेली. आता सूर्यग्रहणाच्या पाठी कोणतं खगोलशास्त्र आहे हे आता आपल्याला समजलंय. त्यामुळे आता आपल्याला सूर्यग्रहणाची भीती वाटत नाही. विजा चमकणं, पाऊस पडणं याच्या पाठीमागचं विज्ञान आता आपल्याला समजले, त्यामुळं आता त्याची आपल्याला भीती वाटत नाही. पण पूर्वी आधी मानव काळामध्ये किंवा जेव्हा ह्या सगळ्या विज्ञानाची प्रगती झालेली नव्हती त्यावेळी लोकांना हे माहित नव्हतं. त्यावेळी मात्र त्यांना या गोष्टींची प्रचंड भीती वाटत असे. आता काही गोष्टींची जी भीती आहे ती मात्र अनुवंशिक आहे. म्हणजे लाखो वर्षापासून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये ती भीती संक्रमित होत आली आहे. उदाहरणार्थ अंधार, साप, विंचू इत्यादी गोष्टींची भीती. आता 24 तास सगळीकडे लाईट्स आहेत म्हटल्यानंतर आपल्याला काही अंधाराला घाबरायचं कारण नाही, तरी सुद्धा आपल्याला अंधाराची भीती वाटते. त्यामुळे शक्यतो आपण रात्रीच्या वेळी बाहेर पडत नाही, रात्रीच्या वेळी प्रवास करत नाही. अगदीच अपरिहार्य कारण असेल तर आपण प्रवास करतो किंवा अंधारामध्ये कुठेतरी इकडे तिकडे जातो, पण शक्यतो आपण अंधारामध्ये जात नाही. त्याच्यानंतर साप, विंचू ह्या सगळे जे विषारी प्राणी आहेत त्यांनी दंश केल्यानंतर बऱ्याच वेळा मृत्यू येतो, म्हणून आपल्याला या प्राण्यांची भीती वाटते. परंतु आता या सगळ्यावर औषधोपचार उपलब्ध आहेत, पण तरी सुद्धा आपल्याला त्याची भीती वाटते. त्याच्यानंतर भूकंप, पूर या नैसर्गिक आपत्तींची सुद्धा आपल्याला स्वाभाविक भीती वाटते. तर या सगळ्या ज्या भीती आहेत, हे भीतीचे जे प्रकार आहेत ते सगळे अनुवंशिक आहेत. हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत गेलेले आहेत. आता भीतीचे प्रकार कोणते आहेत? एक म्हणजे सामान्य भीती आणि दुसरी म्हणजे दुर्भीती. आता सामान्य भीती जी आहे ती म्हणजे आपल्याला नेहमी वाटणारी भीती. म्हणजे आता कुत्रा, साप, झुरळ, पाल इत्यादी प्राण्यांची आपल्याला बऱ्याच वेळा भीती वाटते. म्हणजे काहींना झुरळाची भीती वाटते. आता झुरळ हा एवढासा प्राणी आपल्याला आपण कधीही त्याला मारू शकतो, त्याची काही भीती वाटायचं काय कारण आहे का? नाही. पण तरी सुद्धा बऱ्याच लोकांना झुरळाची भीती वाटते, काही लोकांना पालीची भीती वाटते, काही लोकांना कुत्र्याची भीती वाटते. तर ही जी भीती आहे ही सामान्य भीती आहे. म्हणजे याच्यामध्ये काही फार मोठं धोकादायक काही किंवा नाहीये किंवा याच्यामध्ये काही ॲबनॉर्मल नाहीये. तर बऱ्याच लोकांना अशा प्रकारची भीती वाटत असते. त्याच्यानंतर संभाव्य धोक्याची किंवा धोकादायक परिस्थितीची सुद्धा भीती वाटणं ही सामान्य भीती आहे. तर धोकादायक परिस्थितीची म्हणजे एखादं आपण खूप उंचावर गेलेलो आहे तर तिथून खाली बघायची आपल्याला भीती वाटते. किंवा संभाव्य धोक्याची म्हणजे पुढे जाऊन आता खूप पाऊस पडतोय तर आता पूर येईल की काय, हा संभाव्य धोका आहे. तर अशी जी संभाव्य धोक्याची जी भीती वाटते ही सामान्य भीती आहे. सामान्य भीती म्हणजे नॉर्मल भीती. तर याचे सुद्धा 3 प्रकार आहेत. पहिलं म्हणजे एक अंधविश्वासी भीती, दुसरी ज्ञानी भीती
आणि तिसरी म्हणजे अनिश्चितता. आता अंधविश्वासी म्हणजे काय, तर काल्पनिक गोष्टींची भीती वाटणं. म्हणजे उदाहरणार्थ भूत, पिशाच्य, करणी, भानामती असे जे काही प्रकार आहेत, तर या गोष्टींची आपल्याला भीती वाटते. कारण त्याच्या पाठीमागचं विज्ञान काही सिद्ध झालेलं नाहीये, त्यामुळे आपल्याला त्याची भीती वाटते. याला म्हणतात अंधविश्वासी भीती. दुसरं म्हणजे ज्ञानी भीती म्हणजे काय, तर जेव्हा आपल्याला जगातील अनेक गोष्टींचं ज्ञान होतं, तेव्हा ज्या गोष्टींना आपण घाबरतो त्यांच्याबद्दल अधिक किंवा पूर्ण ज्ञान होतं आणि भीती कमी होते किंवा नष्ट होते. जी ज्ञानी भीती आहे, ज्ञानी भीती म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीची भीती वाटत असते, पण त्याच्या पाठीमागचं पूर्ण ज्ञान झाल्यानंतर, त्या गोष्टीबद्दलचं पूर्ण ज्ञान झाल्यानंतर ती भीती नष्ट होते. त्याला म्हणतात ज्ञानी भीती. आणि तिसरं म्हणजे अनिश्चितता, म्हणजे भविष्यातील अनिश्चिततेमुळे वाटणारी भीती. उदाहरणार्थ परीक्षेचा निकाल, परीक्षा झाली आहे पण अजून परीक्षेचा निकाल लागलेला नाहीये, तर त्याची आपल्याला भीती वाटते की आपण पास होऊ का नापास होऊ, किती मार्क पडतील. तर ही जी संभाव्य म्हणजे भविष्यात येणाऱ्या गोष्टींची जी भीती वाटते, की जे जे ज्याच्याबद्दल काही निश्चित आपण सांगू शकत नाही, तर त्याला म्हणतात अनिश्चित भीती. त्याच्यानंतर गंभीर व्याधी, एखादा कॅन्सर सारखा आजार झाला, पॅरालिसिस सारखा आजार झाला, तर तो बरा होईल का नाही याची भीती वाटणं, त्याला म्हणायचं अनिश्चित भीती. म्हणजे ज्याच्यामध्ये अनिश्चितता आहे, कुठल्याही प्रकारची पुढे काय होईल याची आपल्याला कुठल्याच प्रकारची निश्चित माहिती मिळू शकत नाही, त्याला म्हणतात अनिश्चितता. तर ही सगळी झाली सामान्य भीती. आणि दुसरा प्रकार कुठला आहे, तर दुर्भीती. दुर्भीती त्यालाच आपण मानसशास्त्रामध्ये फोबिया नावाचा विकार म्हटलं जातं. तर ही जी भीती आहे ही ऍबनॉर्मल आहे. ही भीती म्हणजे सामान्य भीती नाही म्हणता येत, कारण त्या भीतीचा आपल्या दैनंदिन जीवनावर वाईट परिणाम होतो, म्हणून त्याला दुर्भीती हा विकार म्हटलेला आहे. तर एखाद्या गोष्टीची अकारण किंवा अतार्किक भीती वाटणं, म्हणजे ही भीती असारासर असतं, म्हणजे त्या गोष्टीला काही भीती वाटण्यासारखं काही कारण नाही आहे, तरी पण एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टीची सतत भीती वाटत असेल तर त्याला दुर्भीती असं म्हटलेलं जातं. तर ती गोष्ट टाळण्यासाठी जबरदस्त इच्छा जोडलेली असते. या दुर्भीतीमुळे दैनंदिन जीवनामध्ये खूप अडचणी येतात. हा एक मानसिक विकार आहे. जे सामान्य भीती जी असते त्याच्यामुळे काही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये काही अडचणी येत नाही, किंवा ती गोष्ट टाळण्याची आपण आपली काही जबरदस्त इच्छा त्याच्या पाठीमागे जोडलेली नसते. समजा आपल्याला पालीची भीती वाटतेय, तर त्या पालीची भीती वाटतेय पण त्याच्या पाठीमागे काही फार मोठी जबरदस्त इच्छाशक्ती ती पाल टाळण्यासाठी असं काही नसते इच्छा, की आपण शक्यतो टाळतो जर भीती वाटत असेल तर. पण असं नाही की त्याच्याच पाठीमागे आपण लागलोय की नाही पाल आता आपल्या घरात येताच कामा नये, अशी इतकी काही भीती नसते. त्यावेळी त्याला सामान्य भीती म्हटलं जातं. पण एखादी जबरदस्त इच्छा असेल की कुठेतरी लांब पाल आहे आणि उगीच तिथेच एखाद्या माणसाचा थैत्यात चालू आहे की पाल 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 पण म्हणून, तर त्याला दुर्भीती असं म्हणतात, त्याला सामान्य भीती नाही म्हणता येणार. आणि त्याला एक मानसिक तो एक प्रकारचा विकार आहे, कारण त्या भीती जीवावर जर त्याचा होत असेल तर त्याला दुर्भीती असं म्हणतात. आता त्याच्यात पण दोन प्रकार आहेत, एक म्हणजे सामाजिक दुर्भीती, सोशल फोबिया, आणि दुसरी आहे ॲगोराफोबिया. सामाजिक दुर्भीती म्हणजे त्याच्यामध्ये समाजामधल्या गोष्टींची म्हणजे समूहाची भीती वाटते किंवा गर्दीची भीती वाटते, किंवा स्टेजवर बोलण्याची, किंवा स्टेजवर काही गाणं वगैरे म्हणायचं असेल किंवा स्टेजवर जाऊन काही बोलायचं असेल अनेक लोकांच्या समोर, तर अशा गोष्टींची प्रचंड भीती वाटते, त्याला सामाजिक दुर्भीती म्हणतात. आणि दुसरं आहे ते म्हणजे ॲगोराफोबिया. ॲगोराफोबिया म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीची भीती वाटते, की उंचीची भीती वाटते, की बाबा 3-4 मजले चढून वर गेल्यानंतर जर तुम्ही टेरेसवर उभं राहाल तर तिथून खाली बघायची खूप भीती वाटते, त्याला म्हणतात उंचीची भीती. किंवा पाण्याची भीती वाटते, पाण्याची भीती जो आवाज कटतोय मॅडम. दुर्भीती म्हणजे फोबिया, एखाद्या गोष्टीची अकारण किंवा अतार्किक भीती वाटणं. ही भीती असारासार असते, ती गोष्ट टाळण्यासाठी जबरदस्त इच्छा त्याच्या पाठीमागे जोडलेली असते,
दुर्बितीमुळे दैनंदिन जीवनामध्ये खूप अडचणी येतात. हा एक मानसिक विकार आहे. याचे 2 प्रकार आहेत, सामाजिक दुर्भीती आणि ॲगोराफोबिया. आता सामाजिक दुर्भीती जी आहे ती म्हणजे समूहाची भीती, गर्दीची भीती, व्यासपीठावर किंवा स्टेजवर गाणं म्हणण्याची किंवा स्टेजवर इतर अनेक लोकांसमोर बोलण्याची भीती, ही जी भीती आहे ही सामाजिक दुर्भीती आहे. आणि दुसरं म्हणजे ॲगोराफोबिया. ॲगोराफोबिया म्हणजे उंचीची भीती किंवा पाण्याची भीती, रेल्वे, विमानतळ जी अशी जी गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणामध्ये जाण्याची भीती वाटणं, याला ॲगोराफोबिया असं म्हणतात. आता ही झाली भीतीची कारणं किंवा भीतीचे प्रकार. पण भीती वाटते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची काय लक्षणं आहेत? तर भीतीची लक्षणं म्हणजे चिंतावस्था, छातीत धडधडणं, श्वास वाढणं, घाम येणं, तोंड उघडणं, त्याच्यानंतर डोळे विस्फारणं, भीतीनं मलमूत्र प्रवृत्ती होणं, अंग थरथरणं, नंतर पोटात खड्डा पडल्यासारखं वाटणं, निद्रानाश, ही सगळी भीतीची लक्षणं आहेत. आता भीती कमी करण्यासाठी काय उपाय आहेत? भीती कमी करण्याचे उपाय म्हणजे पहिला उपाय म्हणजे आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन, त्याच्यानंतर योगाभ्यास, योगाभ्यासामध्ये धारणा, ध्यान, हे जे उपाय आहेत हे भय कमी करण्याचे उपाय आहेत. आणि तिसरं मानसशास्त्रीय उपाय म्हणजे समुपदेशन. आणि खूपच तीव्र सिव्हिअर अशी जर भीती असेल तर त्यामध्ये मानसशास्त्रीय मानसचिकित्सक जे आहेत ते काही मानसिक रोगावर परिणाम करणारी औषधं त्यामध्ये दिली जातात. पण सर्वसामान्य जे उपाय आहेत ते म्हणजे आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन, योगाभ्यास, योगाभ्यासामध्ये धारणा आणि ध्यान, ओंकार जप, योग निद्रा, हे भीती कमी करण्याचे योगातले उपाय आहेत. आणि त्याच्यानंतर मानसशास्त्रीय उपाय म्हणजे समुपदेशन. ठीक आहे, तर भीतीबद्दल आपण बघितलं. आता नेक्स्ट टॉपिक आहे मैथुन. जसं आहार, निद्रा, भय हे 3 शरीर धर्म आहेत, तसा मैथुन हा मॅडम हा बोला. हा ते शब्द लक्षणं सांगितलं, लक्षणं रिपीट करतात का? अवस्था, चिंतावस्था घाम येणे. म्हणजे चिंतावस्था म्हणजे आपल्याला भयंकर काळजी किंवा चिंता वाटते ना जर भीती वाटायला लागली तर. दुसरं म्हणजे छातीत धडधडणं, श्वास वाढणं, घाम येणं, तोंड उघडणं म्हणजे एकदम आ करतो आपण ना एखादी म्हणजे खूप भीती वाटली की. त्याच्यानंतर डोळे विस्फारणं म्हणजे डोळे मोठे होणं. नंतर खूपच जास्त भीती वाटली तर त्याच्यामुळं मलमूत्र प्रवृत्ती होणं, अंग थरथर कापणं, पोटात खड्डा पडल्यासारखं वाटणं आणि निद्रानाश. ही सगळी लक्षणं असतात. अर्थात ही तात्पुरती असतात. भीती कमी झाली की ही लक्षणं होतात. लक्षात आलं? थँक्यू. पुढचा टॉपिक आपण घेऊया. आहार, निद्रा आणि भय याप्रमाणेच मैथुन हा सुद्धा एक शरीर धर्म आहे. आणि हा शरीर धर्म प्रत्येक सजीवाला आहे. प्रत्येक सजीव प्राण्याला हा धर्म आहे. तर मैथुन म्हणजे काय? तर मैथुन म्हणजे लैंगिक शारीरिक संबंध. आता आपण फक्त मनुष्य प्राण्याबद्दल आपण विचार करतोय. तर मैथुन म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्यामधील लैंगिक शारीरिक संबंध, त्याला मैथुन असं म्हटलेलं आहे. मैथुनाचा मुख्य उद्देश काय आहे? तर प्रजनन. प्रजनन किंवा प्रजोत्पादन, नवीन जीव जन्माला घालण्यासाठी स्त्री बीज आणि पुरुष बीज हे एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ते मैथुन प्रक्रियेतून घडून येतं. आणि त्यानंतर स्त्रीच्या गर्भाशयामध्ये गर्भधारणा होते. त्यानंतर गर्भधारणेनंतर 9 महिने 9 दिवस गर्भाशयामध्ये व्यवस्थित वाढ होऊन नंतर प्रसूती होते. नवीन जीव किंवा नवीन बालक जन्माला येतो. तर हे नवीन जीव जन्माला येण्यासाठी प्रजनन होणं हा मैथुनाचा मुख्य उद्देश आहे. त्याच्यानंतर सृष्टीचा जो क्रम आहे, हा सृष्टीचा क्रम अखंड चालू राहण्यासाठी प्रजोत्पादन होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मैथुनाची गरज आहे. सर्व सस्तन प्राण्यांमध्ये मैथुनाद्वारे प्रजनन होते. आता जे सूक्ष्म जीव आहेत त्याच्यामध्ये एकपेशीय अमिबासारखे जीव, त्याच्यामध्ये पेशी विभाजनानं त्यांच्यामध्ये प्रजोत्पादन होतं. म्हणजे एका पेशीचे 2 पेशी, 2 पेशीच्या 4 पेशी, 4च्या 8, 8च्या 16 असं पेशी विभाजनानं प्रजनन होतं. किंवा जलचर प्राण्यांमध्ये काही वेळा किंवा पक्षी किंवा बरेचसे कीटक आहेत
त्यांच्यामध्ये अंड्यातून प्रजनन होतं. ते जे प्राणी आहेत ते अंडी घालतात. तर परंतु जे सस्तन प्राणी आहेत सगळे, जे पिलांना जन्म देतात, त्यांच्यामध्ये प्रजनन हे मैथुनामुळेच होत असतं. आता याच्यामध्ये आपण आता याच्या पाठीमागचं थोडंसं आपण अॅनाटॉमी फिजिओलॉजी बघूया स्त्री आणि पुरुषांमधली. तर स्त्रियांमध्ये वयाच्या 10व्या वर्षापासून प्रजनन संस्थेतील अवयवांची वाढ होऊ लागते आणि स्तनांची वाढ होते, काखेत आणि जननेंद्रियांवर केस येऊ लागतात, गर्भाशय, बीजग्रंथी, बीजवाहिनी यांची वाढ होऊ लागते आणि साधारण 13व्या वर्षापर्यंत वाढ पूर्ण होते आणि आपल्या मेंदूमध्ये जी पिच्युटरी नावाची जी ग्रंथी आहे त्या ग्रंथीमधून FHS फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन हे 2 हार्मोन निर्माण होतात आणि त्यामुळं बीजग्रंथीमध्ये बीजांडाची वाढ व्हायला लागते आणि त्याच्या आतमध्ये स्त्री बीज तयार होतं आणि त्यानंतर ते स्त्री बीज परिपक्व झाल्यानंतर दर महिन्याला एक स्त्रीबीज तयार होतं आणि त्याचं फलन न झालं नाही शुक्रजंतूमार्फत तर ते मासिक पाळीच्या वेळी रक्तस्रावातून बाहेर टाकलं जातं. जर त्याचं फलन झालं तर गर्भधारणा होते, नाही झालं तर मासिक पाळीत होणाऱ्या रक्तस्रावातून ते बीज मृत होऊन गर्भाशयाच्या बाहेर टाकलं जातं. साधारण 13 ते 15 वर्ष या वयामध्ये स्त्रियांमध्ये ऋतुचक्र म्हणजे मासिक पाळी सुरू होते आणि वयाच्या 45 ते 50च्या दरम्यान ती बंद होते. या दरम्यानच्या काळात म्हणजे मासिक पाळी सुरू झाल्यापासून मासिक पाळी बंद होईपर्यंत हा मधला जो काळ आहे त्या काळामध्ये स्त्री ही प्रजननक्षम असते. तर या दरम्यानच्या काळात स्त्री प्रजननक्षम असते त्यावेळी बीजग्रंथीतून इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही 2 हार्मोन्स तयार होतात आणि त्या 2 हार्मोन्सवर स्त्री शरीरातील अनेक बदल हे अवलंबून असतात आणि त्यामुळं काय होतं तर विरुद्ध लिंगी आकर्षण निर्माण होतं म्हणजे स्त्रीला पुरुषाबद्दल आकर्षण निर्माण होतं आणि मैथुनाची इच्छा या वयामध्ये होत असते. हे झालं स्त्री शरीराबद्दल. आता पुरुष शरीराचं बघू आपण. तर पुरुषांमध्ये वयाच्या 12व्या वर्षापासून प्रजनन संस्थेतील अवयवांची वेगानं वाढ होऊ लागते. त्याच्यामध्ये त्या मुलांची उंची वाढते, त्यानंतर त्यांच्या शरीरावर केस येऊ लागतात, दाढी मिशा येऊ लागतात, त्यानंतर वृषण, शिश्न, अष्ठिला ग्रंथी या अवयवांची वाढ होऊ लागते आणि तर आपण पुरुषांच्या शरीराबद्दल बघत होतो. तर पुरुषांमध्ये वयाच्या 12व्या वर्षापासून प्रजनन संस्थेतील अवयवांची वेगानं वाढ होऊ लागते. वृषण, शिश्न, अष्ठिला ग्रंथी यांचा विकास होऊ लागतो. शरीर अधिक मजबूत होतं, स्नायू मजबूत आणि पिळदार होतात, शरीरावरील केसांची वाढ होते, त्यानंतर काखेत, छातीवर, जननेंद्रियांवर केस येऊ लागतात. साधारण 20व्या वर्षापर्यंत पुरुष प्रजनन संस्थेतील सर्व अवयवांची वाढ पूर्ण होते आणि त्यानंतर मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीमधील हार्मोन्समुळे वृषणामध्ये शुक्राणूंची निर्मिती होते आणि त्यांची वाढ व्हायला लागते. पुरुषांमध्ये पुरुष बीज ग्रंथीतून टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन निर्माण होतं. जसं स्त्रियांमध्ये बीजग्रंथीमधून इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही 2 हार्मोन्स निर्माण होतात, तसं पुरुषांमध्ये पुरुष बीजग्रंथीमधून म्हणजेच टेस्टीज मधून टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन निर्माण होतं आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये लैंगिक भावना निर्माण होतात, विरुद्ध लिंगी आकर्षण निर्माण होतं. त्यानंतर स्त्रियांबद्दल आकर्षण निर्माण होतं. सामान्यतः 22व्या वर्षापासून ते वयाच्या 65 ते 70व्या वर्षापर्यंत पुरुष हा प्रजननक्षम असतो आणि तो लैंगिक संबंधासाठी सक्षम असतो. आता हे झालं स्त्री आणि पुरुष यांच्या साधारण लैंगिक जे काही प्रजनन संस्थेतील अवयव आहेत त्यांचं कार्य आपण बघितलं. तर स्त्री आणि पुरुष यांची शारीरिक वाढ पूर्ण झाल्यानंतर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्सच्या वाढीमुळे त्यांना विरुद्ध लिंगी आकर्षण आणि लैंगिक शरीर संबंधाची तीव्र इच्छा निर्माण होते.
आणि लैंगिक शरीर संबंधालाच मैथुन किंवा संभोग असं म्हटलेलं आहे. यामध्ये स्त्रीच्या योनी मार्गात पुरुष स्वतःचे शिश्न प्रवेशित करतो. तीव्र उत्तेजनानंतर शिश्नातून वीर्यस्खलन होते. या वीर्यामध्ये शुक्रजंतू किंवा शुक्राणू किंवा त्यालाच पुरुष बीज असंही म्हटलेलं आहे, तर ते असतात आणि ते गर्भाशयामध्ये प्रवेश करून बीजवाहिनीत जातात आणि तेथे स्त्री बीजाशी शुक्र जंतूचा किंवा शुक्राणूचा संयोग होऊन युग्मक, त्यालाच झायगोट असं म्हटलेलं आहे, तर ते तयार होतं त्या दोघांच्या संयोगामुळं आणि नंतर ते गर्भाशयात येऊन रुजतं आणि गर्भधारणा होते. तर मैथुन ही प्रत्येक शरीराची गरज आहे. जसं आहार, निद्रा यांची गरज आहे, तसंच पुनरुत्पादन आणि आनंदासाठी सुद्धा मैथुनाची गरज असते. आणि मैथुनामुळे परमोच्च आनंद प्राप्त होतो. अर्थात मैथुनामुळे परमोच्च आनंद प्राप्त होतो असं माणसाला वाटतं, पण प्रत्यक्षात परमोच्च आनंदाची प्राप्ती ही योगामधील समाधीमुळे होते. पण सर्वसामान्य लोकांचा विचार करता सर्वसामान्य लोकांना मैथुनामुळे परमोच्च आनंदाची प्राप्ती होते. आता मैथुन हे जे मैथुन प्रक्रिया जी आहे ती जीवशास्त्राच्या दृष्टीनं किंवा शरीराच्या दृष्टीनं फक्त प्रजोत्पादनासाठी म्हणूनच आहे. त्याचा मुख्य उद्देश हा प्रजोत्पादन हा आहे. परंतु आनंदासाठी म्हणून सुद्धा मैथुन हे केलं जातं. तर आधुनिक विज्ञानानुसार नियमित मैथुन क्रियेचे काही फायदे सांगितलेले आहेत. तर ते फायदे आपण बघूया. नियमित मैथुन क्रियेमुळे कोणकोणते फायदे होतात, तर रक्तदाब कमी होतो. त्याच्यानंतर रोग प्रतिकारक शक्ती त्याच्यामुळे उत्तम राहते. नंतर हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. माणसाचा आत्मविश्वास वाढतो. जर शरीरामध्ये कुठे वेदना होत असतील तर त्या वेदनांची तीव्रता कमी होते. झोप चांगली लागते. त्यानंतर जोडीदाराशी नातेसंबंध सुधारतात आणि एकूणच शारीरिक, मानसिक आणि भावनिक ताण त्याच्यामुळे कमी होतो. भय आणि चिंता सुद्धा मैथुनामुळे कमी होतात. मैथुनामुळे कामवासना वाढते. त्यानंतर महिलांचं मूत्राशय नियंत्रण सुधारतं. एक ठराविक काळानंतर म्हणजेच रजोनिवृत्तीनंतर मूत्राशयावरचं नियंत्रण हे महिलांमध्ये कमी होत असतं. त्यामुळे वारंवार मूत्र प्रवृत्ती होते किंवा लिकेज होतं. तर हे जे मूत्राशय नियंत्रण आहे ते नियमित मैथुन क्रियेमुळे सुधारतं असं आधुनिक विज्ञानानं सिद्ध केलेलं आहे. त्यानंतर पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर होण्याची शक्यता सुद्धा मैथुनामुळे कमी होते. शिवाय मैथुन हा एक उत्तम प्रकारचा व्यायाम आहे. त्यामुळं नियमित मैथुनामुळे व्यायामाचे सुद्धा फायदे याच्यामध्ये मिळतात. हे आधुनिक विज्ञानानं सांगितलेले फायदे आहेत. परंतु आयुर्वेदामध्ये मात्र आयुर्वेदात आणि योगशास्त्रात सुद्धा मैथुनापेक्षा ब्रह्मचर्याला जास्त महत्व दिलेलं आहे. आता आयुर्वेद शास्त्रामध्ये त्रिविध उपस्तंभ किंवा त्रयोपस्तंभ म्हणजेच शरीर रूपी घराला धारण करणारे प्रमुख खांब जे आहेत, वात, पित्त आणि कफ यांना सहाय्य करणारे 3 उपस्तंभ सांगितलेले. उपस्तंभ म्हणजे निद्रा आणि ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे शुक्राचे रक्षण करणे. आता आपण मागच्या वेळेस बघितलंय धातू विज्ञानामध्ये की रक्त, मांस, अस्थि, मज्जा, शुक्र हा धातू आहेत आणि शुक्र धातू हा सगळ्यात शेवटी तयार होतो. म्हणजे तो सगळ्या आहार रसाचं आणि सगळ्या धातूंचं असं सार आहे. म्हणून या शुक्राचं रक्षण करण्यासाठी म्हणून ब्रह्मचर्य पालन करण्यास सांगितलेलं आहे. आता आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य यामध्ये आहाराचा सारभाग म्हणजे शुक्र आणि शुक्र धातूचं रक्षण केलं असता शरीराचं रक्षण होतं. म्हणून आयुर्वेदामध्ये ब्रह्मचर्याला महत्व दिलेलं आहे. अर्थात ब्रह्मचर्याला महत्व दिलेलं आहे म्हणून काही सगळ्यांनी ब्रह्मचर्य पालनच करायला पाहिजे का, तर तसं नाहीये. ब्रह्मचर्य पालन म्हणजे मैथुन हे काही ठराविक नियम पाळून मग केलं पाहिजे असं त्याचा अर्थ आहे. तर मैथुनाचे 8 प्रकार सांगितलेले आहेत. त्याला अष्टांग मैथुन असं म्हणतात. तर ते 8 प्रकार कुठलेले आहेत, तर स्मरण, गुणगान, स्त्री पुरुष परस्परांनी क्रीडा करणं किंवा एकमेकांकडे कामुक दृष्टीनं बघणं, एकांत स्थळी भाषण करणं,
मैथुनाचा संकल्प किंवा प्रयत्न करणं आणि प्रत्यक्ष संभोग हे मैथुनाचे 8 प्रकार आहेत. त्याला अष्टांग मैथुन असं म्हणतात. आणि याच्या विरुद्ध म्हणजे याच्या उलट जो करेल म्हणजे जो स्त्रीचं स्मरण करणार नाही, गुणगान करणार नाही, स्त्री पुरुष परस्पर क्रीडा करणार नाही, कामुक दृष्टीने बघणार नाही, एकांत स्थळी स्त्रीशी किंवा स्त्रीने पुरुषाशी भाषण करणार नाही, मैथुनाचा संकल्प किंवा प्रयत्न करणार नाही, त्यानंतर प्रत्यक्ष संभोगही करणार नाही, याच्या विरुद्ध जे आहे त्याला अष्टांग ब्रह्मचर्य असं म्हणतात. या अष्टांग ब्रह्मचर्यालाच नैष्ठिक ब्रह्मचर्य असं म्हणतात. अर्थात हे नैष्ठिक ब्रह्मचर्य आहे हे जे संन्यासी लोक आहेत ते लोकच पालन करतात. आता आयुर्वेदामध्ये जे मैथुनासाठी नियम सांगितलेले आहेत त्यामध्ये मैथुनासाठी योग्य आणि मैथुनासाठी अयोग्य काय आहे ते त्यांनी नियम सांगितलेले आहेत. आता आपण आधी मैथुनासाठी योग्य काय आहे ते बघूया. तर मैथुनासाठी योग्य वय जे आहे म्हणजे 25 वर्षाच्या नंतर पुरुषांमध्ये 25 वर्षांनंतर मैथुन क्रिया करण्यास सांगितलेलं आहे आणि स्त्रियांमध्ये 16 वर्षाच्या नंतर स्त्रियांनी मैथुन करावं असं सांगितलेलं आहे. का तर 25 वर्षाच्या नंतर पुरुष शरीराची आणि 16 वर्षानंतर स्त्री शरीराची आणि त्यांच्या प्रजनन संस्थेची पूर्ण व्यवस्थित वाढ झालेली असते म्हणून त्यानंतरच मैथुन करण्यास सांगितलेलं आहे. त्यानंतर विवाहानंतर पुरुषाने प्रत्येक महिन्याची पर्वतिथी वगळून स्वपत्नी बरोबर रथीसुख घ्यावे असं सांगितलेलं आहे. म्हणजे इतर देशांमध्ये किंवा इतर अनेक धर्मांमध्ये सुद्धा काही धर्मांमध्ये म्हणण्यापेक्षा इतर अनेक समाजामध्ये जसा स्वैराचार असतो किंवा एकापेक्षा जास्त जोडीदार असतात तर ते निश्चितच सांगितलेलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये. तर म्हणून इथं असं दिलेलं आहे की विवाहानंतर पुरुषाने प्रत्येक महिन्याची पर्वतिथी वगळून स्वपत्नी बरोबर रतिसुख घ्यावे. पर्वतिथी म्हणजे काय तर पौर्णिमा आणि अमावास्या. पौर्णिमा आणि अमावास्या याला पर्वतिथी असं म्हटलेलं आहे. तर या पर्वतिथीला मैथुन करू नये असं सांगितलेलं आहे. पर्वतिथी सोडून इतर दिवशी स्वपत्नी बरोबर रतिसुख घेण्यास सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ऋतूंमध्ये काय सांगितलेलं आहे तर हेमंत आणि शिशिर ऋतू. हेमंत आणि शिशिर ऋतू कधी असतात? डिसेंबर जानेवारी महिन्यात. म्हणजे थंडी ज्यावेळी खूप थंडी असते हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये त्यावेळी शक्ती आणि इच्छेनुसार मैथुन करण्यास सांगितलेलं आहे. आणि वसंत ऋतूमध्ये कफदोषाचा प्रकोप होत असतो तर हा प्रकोप कमी करण्यासाठी कफदोषाचा क्षय करण्यासाठी म्हणून वसंत ऋतूमध्ये सुद्धा मैथुन करण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे हेमंत शिशिर आणि वसंत या 3 ऋतूमध्ये मैथुनाचा यथेच्छ उपभोग घेण्यास सांगितलेला आहे आणि इतर ऋतूंमध्ये मात्र कमी प्रमाणात करण्यास सांगितले. त्यानंतर गर्भधारणेमध्ये काय करायचंय तर गर्भधारणेनंतर पहिल्या 6 महिन्यापर्यंत आणि प्रसूतीनंतर बालकांना दात निघाल्यानंतर पुरुषाने पत्नीसोबत मैथुन करावे. म्हणजे गर्भधारणा जर असेल तर गर्भधारणेनंतर पहिल्या 6 महिन्यापर्यंत मैथुन करण्यास हरकत नाही. आणि प्रसूतीनंतर पुन्हा कधी मैथुन सुरू करायचंय तर प्रसूतीनंतर बालकाला दात निघाल्यानंतर. तर बालकाला दात कधी येतात? साधारण 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये बालकाला पहिला दात येतो. तर प्रसूतीनंतर साधारण 7 महिन्यानंतर पुन्हा मैथुन सुरू करण्यास सांगितलंय. त्यानंतर अजून काय नियम सांगितले तर मैथुन हे स्वपत्नी बरोबरच करावं. पत्नीशिवाय इतर कोणत्याही स्त्रीशी मैथुन करू नये असंच सांगितलेलं आहे आयुर्वेदात. त्यानंतर ते एकांतात करावं. सार्वजनिक ठिकाणी किंवा उघड्यावर कधीही मैथुन करायचं नाहीये. ते एकांतातच करायचे. त्यानंतर योग्य वेळी म्हणजे ऋतू जे सांगितलेले आहेत तर ते ज्या ऋतूमध्ये मैथुन करणं योग्य आहे त्या ऋतूतच करायचंय. इतर काही ऋतूमध्ये मैथुन निषिद्ध सांगितले तर त्या ऋतूमध्ये ते करू नये. योग्य वेळी म्हणजे रात्रीच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी म्हणजे सकाळी पहाटे किंवा ऊन बाहेर माध्यानीच्या काळी वगैरे तर अशा वेळी मैथुन करायचं नाहीये म्हणून ते योग्य वेळी असं सांगितले. त्यानंतर निसर्ग नियमानुसार मैथुन करावे. म्हणजे निसर्गाने जी काही मैथुन प्रक्रिया मानवामध्ये निर्माण केलेली आहे त्याप्रमाणेच. म्हणजेच मैथुन हे गुद मैथुन किंवा पशु मैथुन न करता ते फक्त योनी मार्गामध्येच मैथुन करायला सांगितलेलं आहे म्हणून ते निसर्ग नियमानुसार असं म्हटलेलं आहे.
आता आपण बघूया मैथुनासाठी अयोग्य. मैथुनासाठी अयोग्य काय आहे, मैथुन केव्हा करू नये, कुठे करू नये, कसं करू नये, हे यामध्ये सांगितलेलं आहे. तर 25 वर्षाच्या आतील पुरुष आणि 16 वर्षाच्या आतील स्त्री यांनी मैथुन करू नये. कारण का, तर त्यांच्या शरीराची आणि जननेंद्रियांची वाढ पूर्ण झालेली नसते. त्यानंतर विवाहापूर्वी, मैथुन हे विवाहानंतरच करायला सांगितले, विवाहापूर्वी परस्त्रीसह मैथुन करू नये. त्यानंतर ऋतूंपैकी वर्षा ऋतू, शरद ऋतू आणि ग्रीष्म ऋतू या 3 ऋतूंमध्ये मैथुन वर्ज्य सांगितलेले आहे. वर्षा ऋतू म्हणजे ज्यावेळी खूप पाऊस पडत असतो, साधारणपणे जुलै महिन्यात आपल्याकडे खूप पाऊस पडतो. आता अर्थात आता सुद्धा आपल्याकडे खूप पाऊस पडतो, ही गोष्ट वेगळी. पण वर्षा ऋतूमध्ये, शरद ऋतूमध्ये, आता ऍक्च्युली शरद ऋतू चालू आहे. शरद ऋतू म्हणजे ज्याला आपण ऑक्टोबर हिट म्हणतो, ऑक्टोबर महिन्यामध्ये असतो शरद ऋतू. तर शरद ऋतूमध्ये आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे ज्यावेळी खूप उष्णता असते, वैशाख महिन्यामध्ये, ज्याला वैशाख वणवा म्हणतो ना आपण, ज्यावेळी खूप उष्णता असते त्यावेळी म्हणजे एप्रिल मे महिना. तर ह्या ऋतूमध्ये मैथुन वर्ज्य करण्यास सांगितले. वर्षा, शरद आणि ग्रीष्म या 3 ऋतूत मैथुन वर्ज्य करण्यास सांगितलंय. त्यानंतर आणखी जे नियम आहेत म्हणजे अप्रसन्न, म्हणजे जर मन प्रसन्न नसेल, मनामध्ये जर चिंता असेल, भय असेल, दुःख असेल, तर अशा वेळी मैथुन करू नये. त्यानंतर रोगी म्हणजे जर आजारी असेल, स्त्री किंवा पुरुष या दोघांपैकी कोणीही एक जरी आजारी असेल तर अशा वेळी करू नये. नंतर गर्भिणी, आता गर्भावस्थेमध्ये पहिल्या 6 महिन्यापर्यंत मैथुन करण्यास सांगितले, पण 6वा महिना संपल्यानंतर 7व्या महिन्यापासून पुढे बालकाला दात येईपर्यंत मैथुन वर्ज्य सांगितलेलं आहे. तसंच व्रत करणारी स्त्री, रजस्वला स्त्री किंवा मैथुनाची इच्छा नसणाऱ्या पत्नीसोबत पुरुषाने समागमाची जबरदस्ती करू नये. तसंच दुसऱ्या पुरुषाची इच्छा करणारी स्त्री, दुसऱ्याची स्त्री यांच्याबरोबर सुद्धा मैथुन करू नये असं सांगितलंय. त्यानंतर अन्य योनी म्हणजे जसं पशु योनी म्हणजे बकरी, माकड, कुत्री अशा प्राण्यांबरोबर मैथुन करू नये. त्यानंतर अयोनी मैथुन हे नेहमी योनी मार्गातच करावं. ते अयोनी म्हणजे मुख मैथुन, गुद मैथुन हे विकृत प्रकार आहेत, तर अशा प्रकारे मैथुन करू नये, अयोनी मैथुन करू नये. नंतर मैथुनाचा संकल्प नसताना किंवा लिंगेंद्रिय हर्षण नसताना मैथुन करू नये. म्हणजे जर तशी भावना जर मनामध्ये नसेल तर मैथुन जबरदस्तीनं करू नये. त्यानंतर जेवण न करता म्हणजे उपाशी पोटी मैथुन करू नये, किंवा खूप जेवण झाले, अगदी तडस लागेपर्यंत पोटभर जेवण केलेलं असताना सुद्धा मैथुन करू नये. नंतर शरीर वेड्यावाकड्या स्थितीत असताना, मूत्र किंवा मलाचा वेग आलेला असताना किंवा कोणत्याही कारणांनी खूप दमलेलं असताना, थकून गेलेलं असताना मैथुन करू नये. तर हे मैथुनाबद्दलचे नियम आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. आता हे सगळे नियम का सांगितलेले आहेत, तर आपलं आयुष्य जे आहे ते शुक्रावर अवलंबून आहे, शुक्र धातूवर अवलंबून आहे. म्हणून शुक्राचं रक्षण करायला सांगितलंय. तर शुक्राचे रक्षण केले असता आयुष्याचं पण रक्षण होतं, म्हणून शुक्राचे रक्षण करावे. आणि त्यामुळं काय होतं की ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांना आपापले विषय ग्रहण करण्यास उद्युक्त करणारं कोण आहे, तर मन आहे. म्हणून मनावर ताबा ठेवला पाहिजे, मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, मन ताब्यात ठेवलं पाहिजे आणि जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमांना अनुसरूनच मैथुन करावं असं सांगितलंय. सर्व नियमांचं पालन करून मैथुनाचा उपभोग घ्यावा असंच आयुर्वेदामध्ये पण सांगितले आणि योगशास्त्रात पण सांगितले. अत्यधिक उपभोग घेतला, समजा हे कुठलेही नियम नाही पाळले आणि जर अंधाधुंद म्हणजे कुठलेही नियम न पाळता जर मैथुनाचा अति उपभोग घेतला तर काय होतं, तर श्वास, कास, पांडू, क्षय असे आजार होतात, अशा व्याधी होतात. आणि हे व्याधी जर वाढत गेले तर त्यामुळं मृत्यू सुद्धा येऊ शकतो. इथं मैथुन हा चॅप्टर आपला संपलेला आहे. याच्याबद्दल कोणाला काही मॅडम काही शंका असेल तर विचारा. कोणत्या हॅलो, व्याधी होतात मॅडम?
कोणत्या व्याधी होतात? हा, श्वास कास. श्वास म्हणजे श्वसन मार्गाशी संबंधित व्याधी, फुफ्फुसाचे व्याधी. त्याच्यानंतर श्वासकास म्हणजे फुफ्फुसाचे व्याधी. नंतर पांडू. पांडू म्हणजे सिव्हिअर अॅनिमिया. नंतर क्षय. क्षय म्हणजे क्षयरोग, ट्युबरक्युलोसिस. असे गंभीर व्याधी ह्याच्यामुळं होऊ शकतात. आणि हे व्याधी जर योग्य उपचारांनी बरे नाही झाले तर त्यामुळं मृत्यू सुद्धा येऊ शकतो. आणखी काही आहे का? कारण तुम्हाला सिलेबस मध्ये अगदी खूप डिटेल मध्ये नाही आहेत हे टॉपिक्स. म्हणजे शरीर धर्म हे 4 जे सांगितलेले आहेत याच्यावर कुठल्या तरी एकाच याच्यावर एकच प्रश्न येईल, किंवा सगळ्यावर मिळून एक प्रश्न येईल, किंवा टिपा लिहामध्ये येईल. त्यामुळे मी नोट्स देणार आहे, ते नोट्स फक्त केल्यात तरी तेवढं सुद्धा परीक्षेपुरतं बास आहे. आणि याच्यापेक्षा जास्त माहिती हवी असेल तर भरपूर पुस्तकं आहेत. शिवाय गुगल सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल अजून डिटेल माहिती मिळू शकेल. तर भय आणि मैथून हे 2 टॉपिक आज आपण बघितले. त्याच्याबद्दल अजून काही तुम्हाला शंका असेल तर विचारा. आपल्याकडे अजून 10 मिनिटं वेळ आहे. मॅम, हे महिलांमध्ये पिट्युटरी ग्लँड मधून कोणतं हार्मोन सिक्रेट होतं? पिट्युटरी ग्लँड मधून दोन हार्मोन सिक्रेट होतात. FHS म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. या हार्मोनमुळे काय होतं, बीजग्रंथीमध्ये बीजांडाची म्हणजे स्त्री बीजाची वाढ व्हायला सुरुवात होते. आणि दुसरं हार्मोन जे आहे ते LH ल्युटिनायझिंग हार्मोन. त्याच्यामुळे काय होतं तर बीजांड फुटून स्त्रीबीज बाहेर पडतं. असे ते 2 हार्मोन्सची कार्य आहेत. आणि जी बीजग्रंथी आहे ज्याला ओव्हरी असं आपण म्हणतो, तर ओव्हरी मधून 2 हार्मोन्स सिक्रेट होतात. ते म्हणजे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनवरच स्त्री शरीरातील सगळ्या क्रिया प्रक्रिया अवलंबून आहेत. म्हणजे आपले मानसिक मूड, मानसिक अवस्था, शारीरिक सगळी फिजिओलॉजी म्हणजे शरीर क्रिया ह्या ज्या आहेत ते या 2 हार्मोन्सवर अवलंबून आहेत. आणि पूर्ण लैंगिक जीवन सुद्धा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन या 2 हार्मोन्सवर अवलंबून आहे. ठीक आहे. जसे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन स्त्री शरीरात असतात तसं पुरुष शरीरामध्ये पुरुष बीज ग्रंथीतून म्हणजे टेस्टीज मधून टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन सिक्रेट होतं. आणि पुरुषांच्या लैंगिक भावना आणि लैंगिक पूर्ण जीवन हे टेस्टोस्टेरॉन या हार्मोनवर अवलंबून असतं. आता याच्यामध्ये अजून एक पॉइंट म्हणजे स्त्रियांमधील मैथुनाची भावना किंवा लैंगिक जी इच्छा असते ती त्याच्यावर स्त्रिया कंट्रोल ठेवू शकतात. म्हणजे खूप चांगला कंट्रोल त्यांचा असतो. पण पुरुषांमध्ये मात्र हा कंट्रोल थोडासा कमी असतो. आणखी काही शंका आहेत का? आयुर्वेदात प्रत्येक गोष्टीला नियम सांगितलेले आहेत. कुठलीही गोष्ट मनाला येईल तसं वाटेल तसं कुठलीही गोष्ट करायला सांगितलेली नाही. निद्रेसाठी नियम सांगितलेत, आहारासाठी नियम सांगितलेत, तसंच ते मैथुनासाठी सुद्धा नियम सांगितलेले आहेत.